करतात। आणि अजून एक मी आत्मविश्वासाने सांगतो, आणि काही लोकांकडे ते पुरावे आहेत, ह्याच माणसाली 2 दिवस आधी 28 तारखेच्या 2 दिवस म्हणजे ऍक्सिडेंटच्या 2 का 3 दिवस आधी एक अशी ट्विट केली होती आणि ती 7.5 मिनिटांनंतर त्यांनी डिलीट केली आणि त्या ट्विटमध्ये दिलं होतं पुढच्या 2 दिवसामध्ये एक अशी घटना घडणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा भूकंप येऊ शकतो, असं काहीतरी त्या महाशयाला लिहिलं होतं। ह्याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत, आम्ही ते घेतोय। पण हा कोण आहे हा काय? आणि हे जे समजून घ्या, माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका मोठे होते, आणि मी रोहित पवार आहे, आणि मी या महाराष्ट्राचा स्वाभिमानी नागरिक आहे, आणि माझ्याबरोबर दादांची एन्क्वायरी करण्यासाठी मागणी करणारे महाराष्ट्राचे तमाम स्वाभिमानी नागरिक आहेत। हे असे चिरकुट पैसे घेऊन काम करणारे ट्रोल या ठक्कर का कोण आहे त्यासारखे नाहीत। त्यामुळे हे लोक मला ट्रोल करतात, याच्यावरनं लोकांना आता वेगळ्या शंका। मी ज्या विमानाने ट्रॅव्हल केलं, ज्या सेलिब्रिटी बरोबर मी ट्रॅव्हल केलं, त्या विमानात ट्रॅव्हल करताना जी इन्फॉर्मेशन जे आमचे डॉक्युमेंटेशन प्रूफ हे एअरपोर्ट अथॉरिटीला आम्ही देत असतो विश्वासाने की हा आमचे प्रूफ आहे, हो आम्हीच ते आहोत, हे आम्ही विश्वासाने तिथं देत असतो, ती सगळी माहिती या ट्रोलरला दिली जाते। एअरपोर्ट अथॉरिटीचं असं कोण आहे का एअरपोर्ट अथॉरिटीचे लोक ट्रोलरला माझ्याबद्दलची माहिती देण्यासाठी तिथं करतात, सगळी माहिती, फक्त माझी नाही, त्या सेलिब्रिटी क्रिकेटरची सुद्धा माहिती दिली। अरे लाज संपायला पाहिजे होतं, तर क्रिकेटरही संपायला पाहिजे होतं, अशी तुझी अपेक्षा होती का? हे असले थर्ड क्लास पैसे घेऊन काम करणारे ट्रोल हे कोणाचे आहेत याचा मी अभ्यास करायला लागलो। हे आहेत एका फार मोठ्या बीजेपी पक्षातले सगळे प्रमुख नेत्यांचे। ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना या बाबतीतली माहिती नसावी असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं, पण देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगायचंय, लोकांना प्रश्न पडायला लागलेला आहे। मी अजितदादांच्या घातपातचा मुद्दा तिथं मांडतोय, पण मला ट्रोल हे बीजेपीचे ट्रोलर का करायला लागलेत? पण इन्व्हेस्टर मोठे मोठे असल्यामुळे, शेकडो कोटीचा विषय असल्यामुळेच कदाचित या कंपनीला वाचवलं जातंय। त्यामुळे त्या इन्व्हेस्टरला मला म्हणायचं, तुम्ही खूप मोठे आहात, हजारो कोटी तुमच्याकडे आहेत, आमचा काका आमचे दादा त्याच्यामध्ये गेलेले आहेत, 100-200 कोटीसाठी हे इन्व्हेस्टिगेशनला कृपा करून कुठल्या नेत्याचं नाही तर कोणाचं वजन टाकून तुम्ही हे मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नका, कारण की इन्व्हेस्टिगेशन एजन्सी काम करेलच, पण आम्ही काय शांत बसू असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, कारण आमचा काका आमचा नेता याच्यामध्ये गेलेला आहे। पुढे करतात हे महाशय मायामीला बीच साईडला बसून काय तिथं करतात देवाला डोळे, मग कसं जाऊन दिलं ह्याला तिकडं, का जाऊ शकला, काय ह्याची एन्क्वायरी नाही झाली, असे डाऊट येतात ना, म्हणजे डाऊट क्लिअर करणं महत्त्वाचं आहे।